एव्हरीवन, कसे आहात? आता इमेजमध्ये तुम्ही जी फ्रॉक पाहतात ती 2 वर्षाच्या बाळाची छानशी फ्रॉक आहे। ही फ्रॉक आज आपण कटिंग स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ याचा पाहणार आहोत। आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण आजची छानशी फ्रॉक शिवायला सुरुवात करूयात। या अगोदर मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जर तुम्हाला यामध्ये अजून काही चेंजेस हवे असतील किंवा जर वेगळ्या साईज हव्या असतील तर ते मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून ज्यावेळेस पुढचे व्हिडिओ मी बनवेल तर त्या साईजला मी जास्त प्रेफर करेल, जेणेकरून तुम्हालाही या गोष्टी शिकून घ्यायला समजून घ्यायला सोप्या जातील। तर या ठिकाणी आपल्याला उंची घ्यायची, बाळाची उंची ही अंगावर घ्यायची। अंगावर माप घेतल्याचा फायदा असा होतो की बाळाला ज्यावेळेस आपण कपडे कटिंग करून स्टिच करून घालू तर त्यावेळेस खूप छान परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्या या ठिकाणी ड्रेस रेडी होतो। त्यामुळे शक्यतो अंगावर माप घ्यायची, कारण प्रत्येक बाळाचे मेजरमेंट हे वेगळं असतं। साईज चार्ट देखील आपल्याकडे आहे। ज्यावेळेस एखाद्याचं फक्त की बाळ जवळ नाही आणि वय सांगितलं जातं तर त्यावेळेस आपण ते ॲड करू शकतो। बाकी या ठिकाणी तुम्हाला फ्रंट पार्ट बॅक पार्ट सेम करायचं आहे। या अगोदरही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, टेलरिंग कोर्समध्ये तो व्हिडिओ आहे। सेम फ्रॉक आहे बट साईज चेंज आहे। तर तिथून तुम्ही रेफरन्सने जरी एकदा चेक केला आणि तो व्हिडिओ जरी अपडेट केला पाहिला तरी पण तुम्हाला या त्याचे फायदे मिळून जातील। बॅक पार्ट फ्रंट पार्टला आपल्याला या ठिकाणी सिमिलर पार्ट आहे, फक्त बॅक पार्टला आपल्याला एक लाईटली कट द्यायचा आहे, जिथे आपण हुक ॲड करणार आहोत। आणि हे प्लेन सिंगल कपडा आहे प्युअर कॉटनमध्ये। तर याला आपल्याला फोल्ड टिप द्यायचे गळ्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला। आणि बाही या ठिकाणी आपली लांब आहे, तर बाहीचं आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करायचं जसं आपण आपलं ब्लाऊजला वगैरे करतो। बट लहान बाळाचं या ठिकाणी आहे, तर ज्यावेळेस तुम्ही याचा मुंडा घ्याल तर मुंड्याचा जे राऊंड आहे तो चेक करायचा, त्याला निम्म करायचं आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला या ठिकाणी कटिंग करून घ्यायची आहे। एकदम सुंदर पद्धतीने आपली फ्रॉक रेडी होते। स्टिचिंग प्रोसेस ही सर्वांना समजलीच असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप अजून जास्त एक्सप्लोअर करणार नाही। हे गोष्टी तुम्ही व्हिडिओ पहा, त्यामधून तुम्हाला गोष्टी कशा करायच्या कशा नाही करायच्या प्रॉपरली लक्षात येईल। जर काही प्रॉब्लेम आला तर खाली कमेंटमध्ये मला कळवा। यावरून तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील त्यानुसार या पुढच्या व्हिडिओमध्ये कुठले पॉईंट ॲड ऑन करायचेत कुठले रिमूव्ह करायचेत ते मला सहज लक्षात येईल। त्यामुळे तुम्हाला ज्या काही गोष्टी लक्षात येत नसतील किंवा जर तुम्हाला काही अजून अडचणी येत असतील किंवा तुम्ही न्यू लर्नर असाल तर मला कमेंटमध्ये सांगा। आपली या ठिकाणी फ्रॉकची कटिंग ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस खालचं जे आहे ते प्लेट्सचा घेर आहे, तर त्यानुसार आपल्याला कटिंग करायची आहे। त्यामुळे प्रॉपरली हाईट मेजर करायची आणि त्यानंतर कमरेचा दुप्पट भाग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम अशा पद्धतीने मार्क करून घ्या। आपल्याला कट करायचे आणि स्टिच करायचे। स्टिचिंग प्रोसेस एकदम सिंपल आहे। सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थित प्रॉपर एकमेकांना जोडून घ्यायचे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा।
मी आशा करते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बारकाईने पाहिला असेल आणि स्टिचिंग करण्याची योग्य प्रोसेस समजून घेतली असेल. तर या ठिकाणी आपला छानसा फायनल लुक रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्कीच कळवा. या अगोदरही डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो पाहिला तरीही चालेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.